नंतर वेगानं बॉल विकेट कीपरचा वाईट घेत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. पहिल्या षटकामध्ये नामोहरण केलं बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी संघाला. कृष्ण त्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गेली. आणखीन एक समोरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये फिल्डर डीप मध्ये बॉल वरती असताना पाहायला मिळाले. प्रथमेश खांडेकर एक सिंगल या बॉल वरती येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 2 अंकावरती 5 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. क्रीजचं षटक अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळतं. प्रभावित केले या गोलंदाजानं सातत्यानं रोहा तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूची चर्चा नेहमीच होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉलचं क्रिकेट त्यानंतर रबर बॉलचं क्रिकेट आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती तो सातत्यानं गाजवत आलाय. या मॅच मध्ये देखील त्या दर्जाची कामगिरी पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा तत्पूर्वी इशारा पुरुषोत्तमजी भगत सर यांचा आलाय. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावत संख्या 4 अंकावरती आहे. खरं तर चनेरे विभागातील कोकण गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज क्रिश पाटील वेगाचा बेताज बादशाह त्याची अचूकता त्याची बेदकता नेहमी चर्चेचा भाग राहते. स्वतःला खरं तर सिद्ध केलं या खेळाडूनं. ज्या पद्धतीनं कुणाला त्यानं चेंडू हाताळला होता. आणखीन एक खोलातला बॉल लो फुलटूस बनवून खेळत असताना संजय सातमकर पाहायला मिळालं. डीप मधून कर्णधार विघ्नेश ठिटे पाहायला मिळणार आहे. धाटावचा केतन मात्र रबर बॉल मध्ये खेळत असताना एक वेगळ्या दर्जाचा किंबहुना एक वेगळ्या उंचीवरती तो खेळत असताना नेहमीच पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टामध्ये पहिला 6 बॉलचा खेळ झालाय. कुणाल बाद झाल्यानंतर वागीरपट्टी संघाची धावत संख्या 6 या अंकावरती पाहायला मिळते. कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळाला बघा. झेल साठी 1000 रुपयाचा पारितोषिक केलाय. राणा जमोरे राजेजी दिडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालाय. राणा मोरे यांच्या माध्यमातून 300 रुपये आणि राजेशजी दिडे साहेब यांच्या माध्यमातून 70 ची कॅप दिली जाणार आहे. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सौरभ मोरेसाठी खरं तर कॅश प्राइज आहे. 800 रुपयाचा कॅश प्राइज. त्याही पलीकडे 70 ची ब्रँडेड कॅप दिली जाणार आहे. त्याच वेळेला राणा मोरेकडनं शॉर्ट्स देखील दिली जाणार आहे. प्रचंड बक्षीस येतात या मॅच दरम्यान. त्याच वेळेला गीतेश बोगटे यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी कॅश प्राइज झालं. जर निर्धाव षटक येते तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि राणा मोरेकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेटच्या हॅट्रिक साठी देखील गीतेश बोगटे यांच्या माध्यमातून 500 आहे. आकाशी कडव रॉ स्पोर्टचे सर्वेसर्वा यांच्याकडून देखील सौरभसाठी कॅप दिली जाणार आहे. विघ्नेश ठिटेचे पहिले 2 बॉल 59 वेगावरती पाहायला मिळालेत. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज पहिल्या 2 बॉल वरती नरेश भावदाने सारख्या एका महत्वाच्या बॅटरला थांबवलं. रोहा तालुक्यातील सारसोली विभागातील टिटवी गाव एक छोटस गाव आहे, परंतु तिथून प्रवास सुरू केलाय. मुंबईचं क्रिकेट त्याने गाजवलंय, आकार माजवलाय. त्यानंतर रोहा तालुक्याचं क्रिकेट खेळत असताना ऍज अ कॅप्टन म्हणून सातत्यानं तो प्रभावित करत असताना पाहायला मिळतो. यावेळेसचा बॉल आला बॅटन ऑन साईडला खेचला. त्याच्या नावाला साजेसा खेळ करत असताना नरेश भावदाने ठोकला स्क्वेअर लेगला. हा क्लासिकल चौकार. सौरभ मोरे कॅश प्राइज देत असताना पाहायला मिळाले. राजेश दिडे यांच्या माध्यमातून कॅच पकडतात तर 1000 रुपयाचा कॅश 70 ची ब्रँडेड कॅप. राणा मोरे यांच्या माध्यमातून शॉर्ट्स देखील दिली जाणार आहे. 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आकाशी कडम यांच्या माध्यमातून देखील कॅप दिली जाणार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला फटका नरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धाव्यासाठी बॅटर परतले. बघता बघता दुसरी धाव देखील या बॉल वरती असताना पाहायला मिळाली आहे. नरेश भावदाने चांगला खेळ करत असताना नेहमी पाहायला मिळतो. रोहा तालुका प्रीमियर लीग टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवली. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये देखील मुस्तकीन मुकादम याच्या साथीने तो खेळत असताना पाहायला मिळाला होता. सध्या रबर बॉलचं क्रिकेट तो चांगल्या थाटणीचं खेळतोय मुंबईमध्ये. स्ट्रायकर इनवरती आहेत. कर्णधाराची भूमिका त्यांच्या खांद्यावरती आहे. आयकॉन अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. त्यानंतर आता स्वतःवरती जबाबदारी आहे. DRS चा कॉल डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची इथून मात्र मदत घेतली जाते. आमचे कॅमेरामॅन अलकेश मगर आणि दीपजी चांगलं काम करत असताना पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील नामवंत एडिटर मंथन मुंडे, त्याच वेळेला रायगडचा एडिटर हार्या कोस्तेकर देखील आपल्याला पाहायला मिळाला. आकाशी कडव यांचं देखील चांगलं काम पाहायला मिळालंय. प्रणयला विसरून चालला नाहीये. ही संपूर्ण टीम चांगल्या दर्जाचं काम करत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल रोहा स्पोर्ट्स वाहिनीचं. ज्या पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होते अमीन तुलबेचा झेल, त्यानंतर अदनान कागदीचा झेल अगदी योग्य रीतीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले होते. हे क्षणचित्र खरं तर रबर बॉल मध्ये कॅमेरामॅन साठी खूप डिफिकल्ट असतं.
कारण की ऍटमॉस्फिअर आकाशाचा कलर जर आपण पाहिला तर तो देखील व्हाईट आहे आणि त्यानंतर बॉलचा कलर देखील आपला व्हाईट आहे आणि त्यानंतर बॉलला पकडणं फार कठीण असतं, परंतु दीप आणि अल्केशसाठी हे काही कठीण नाहीये, त्याने साध्य करून दाखवलंय. चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं ब्रॉडकास्टिंग आहे आणि चांगलं कॅमेरा वर्क रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या संघाचा कॉल आहे, नरेश बावदाने रेफर केलंय, पंचांना चॅलेंज केलंय. तिसरे पंच राणा मोरे यावरती कामकाज करत असताना पाहायला मिळतात. आमची संपूर्ण टेक्निकल रूम या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटिंग करणारा संघ त्याही पलीकडे वन बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाणार आहे. बॅटिंग करणारा संघ रिव्ह्यू लॉस्ट होतोय. पहिला विघ्नेशचा बॉल आउट साइड ऑफ स्टंप, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. रबर बॉल मध्ये हा खेळाडू एक वेगळ्या उंचीवरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला चांगल्या दर्जाचा षटक पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 विघ्नेशने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये क्रिशला पण पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये कॅप्टन विघ्नेश येत असताना पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा संख्या 12 या अंकावरती जिथे टीमचा कॅप्टन नरेश बावदाने खेळतोय. संजय सध्याच्या घडीला खेळत असताना पाहायला मिळाला. आयकॉन कुणाला अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाल्यात. भोपळाईनं फोडता तो बाद होत असताना पाहायला मिळाला होता. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी टीमचा आयकॉन गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळतील. पनवेल तालुक्याचा वाघिवलीवाडचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. सूरज पाटील सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळतील. द रन मशीन ऑफ वाघिवलीवाडा मग त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. रायगडातील नामवंत ऑलराऊंडर किंबहुना रायगड जिल्हा आणि अखंड महाराष्ट्राच्या बाहेरचा क्रिकेट ज्यानं खेळलाय तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती सूरज पाटील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. संजय सातमकर आणि नरेश बावदानेची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेली पाहायला मिळाली. चॅलेंजर आयकॉन सूरज पाटील वाघिवलीवाडा या गोलंदाजाचं यावेळेस बॉल टप्पा पडला कट होत असताना पाहायला मिळाला. ही खासियत आहे खरं तर या गोलंदाजाची. धावबाची नामी संधी आहे आणि धावपाच्या स्वरूपामध्ये संजय सातामकरला परतावं लागेल. आणखीन एका विकेटचा पतंग, आणखीन एक धक्का. श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी संघाला महत्वाचा खेळाडू संजय सातामकर बाद. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. नवीन आलेलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. राकेश बावदाने, द प्रिन्स ऑफ रोहा तालुक्यातील आणखीन एक महत्वाचा गोलंदाज, यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. अंडर 19चा खेळाडू गोलंदाजीसाठी नेहमीच ओळखला जातो. सध्या फलंदाजीसाठी आलाय. कोलातला बॉल बॅटची कडा घेतली. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला 2 सख्खे बंधू रोहा तालुक्याच्या या मोठ्या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. राकेश बावदाने आणि नरेश बावदाने. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नेहमीच हाहाकार माजवत असताना ऑस्ट्रेलियाचे 2 बंधू स्टीवा मार्कवाला आपण पाहिलं होतं. सध्याच्या घडीला भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या, कृणाल पांड्याला विसरून चालणार नाहीये. शहर ब्रदर्स देखील नेहमी चांगले काम करतात, परंतु यावेळेस भाऊ बॅटची कडा घेतली होती बिहाइंड द विकेट. विघ्नेश शेट्टीने चुकी केली आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती 14 धावा आहेत. राकेश बावदाने अगदी मागच्याच आठवड्यामध्ये 2 बॉल 12ची आवश्यकता असताना 2 बॅक टू बॅकचे षटकार त्याने लगावले होते. बॅटिंग करणं तो जाणतो. यंग टॅलेंटेड आहे. अंडर 19चे खेळाडू आहे. चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागणार आहे. आत्मविश्वास सातत्याने त्याच्या बॅटिंग मध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. मोठा क्रिकेटर येणाऱ्या काळामध्ये राकेश बावदानेकडे म्हणून पाहिलं जाणार आहे. या स्लो पिच बॉल लॉप केलाय. अंडर 19चे खेळाडू सूरज पाटील वरती हल्ला चढवत असताना पाहायला मिळाले. फटका फसला फिल्डर बॉलचा खाली आहे. एक चांगल्या दर्जाचा झेल टिपलाय क्रिश पाटील. विकेटचं पतंग, धक्का बसेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला तिसरा. राकेश बावदाने बाद. सौरभ मोरे सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये या मॅच दरम्यान येत असताना पाहायला मिळालं. प्रचंड कॅश प्राइज आहे. आमचे कॅमेरामॅन देखील आमचा रॉ स्पोर्ट्सच्या स्क्रीन वरती देखील सौरभ पाहायला मिळतात. प्रचंड बक्षीस या खेळाडूच्या नावे येत असताना पाहायला मिळालं. राजाजी धिडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक जर कॅस्ट टिपतात. कॅप देखील 70 दिली जाणार आहे. स्लीवलेस देखील दिली जाणार आहे. त्याही पलीकडे शॉर्ट्स देखील दिली जाणार आहे. राणा मोरे यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं
कॅश प्राइज एक शॉर्ट्स दिली जाणार आहे. रॉ स्पोर्टचे सर्व आकाश कदम यांच्या माध्यमातून देखील कॅप दिली जाणार आहे. एक कॅच साठी खरं तर हे पारितोषिक येते असताना पाहायला मिळालं. पारितोषिकांची चर्चा करायला तर सर्वाधिक जास्त पारितोषिक एकाच मॅच मध्ये सुरेश पाटील वाघिवलीवाडा याचं नाव आहे. 30,000हून अधिक पारितोषिक त्याच्या नाव एकाच मॅच मध्ये आलं होतं. ते सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचा बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या बॅटिंग करत असताना श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी संघाची तब्बल 14 या अंकावरती धावा संख्या पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा क्रिश पाटील कोकबन एक्सप्रेसच्या विरोधामध्ये. त्यानंतर विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती आला होता. विघ्नेशच्या विरोधामध्ये 6 धावा आल्या. वाघिवलीवाड्याचा सुपरस्टार गोलंदाजीला सुरेश पाटीलनं फक्त 2 धावा खर्च केल्या. राकेश बावदानीची विकेट त्यानं मिळवली होती. षटक क्रमांक 4 मध्ये विघ्नेश थेटे गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळेल. दाटावचा केतन मात्रे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आला. रोहा तालुक्यातील रबर बॉलचा गब्बर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. तर नरेश बावदाने पहिलाच बॉल विघ्नेशचं वेलकम केलं. स्वागत केलंय. बॉलला फेकून दिलं डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कॅप्टन टीमचा तारणा टीमचा मोरके आहे. सध्या जगडीला धावा त्याच्या बॅटमॅननं यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या 18 बॉल मध्ये धावा आल्या नव्हत्या. फक्त 14 होत्या स्कोर कार्ड वरती. आता विघ्नेश चिटेच्या पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. षटकार ठोकलाय नरेश बावदानेनं. या अशा फटक्यांसाठी खरं तर नरेश बावदाने सातत्याने ओळखले जातात. सध्या त्याची बॅट देखील रंगात यायला सुरुवात झाली आहे. हा पहिला षटकार आलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंचाव्यामध्ये सवरा बॉलचा पाठलाग करतायत. शर्थीचे प्रयत्न. काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. ब्रिलियंट एफर्ट्स. सुशांत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ते स्वतः संघाचे संघ मालक आहे. स्वतःला झोकून दिलं होतं. सुशांत म्हटलं की 100% एफर्ट्स नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॉल उंच हवेमध्ये बराच वेळ पाहायला मिळाला. आणि त्यानंतर काही डाईव्ह लगावली होती या पठ्ठ्यानं. सुशांत शेडगे त्या खेळाडूचं नाव आहे. यावेळेसचा बॉल बाची कडा घेतल्या. शॉर्ट थर्डमॅन मधून बॉल टीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. सिंगल या बॉल वरती एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळाली. 23 धावा धावफलकावरती. अजून देखील या षटकातील 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून पाहूया ज्या पद्धतीनं सुशांत शेडगेनं डाईव्ह लगावली होती. खरं तर फटका फसला होता. बराच वेळ हवेमध्ये होता. आणि त्यानंतर सुशांत बॉल वरती आले होते. जसे जणू काही कुंडलिका नदीमध्ये सूर लावतो त्याच पद्धतीने त्यानं सूर लावला होता. स्लिपरी विकेट आहे. थोडासा लडखडत असताना बॅटर पाहायला मिळाला. सुशांतचा कॅच तुम्ही पाहू शकता. काय डाईव्ह त्याने लगावला होता. अप्रतिम दर्जाचा एफर्ट्स मैदानामध्ये लगावले गेले सुशांतच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल वेगवान चेंडू आहे. एक सिंगल पूर्ण होईल. पुन्हा एकदा सुशांत बॉलचा पाठलाग करतील. सुशांतनं ज्या पद्धतीने एफर्ट्स लावलेत डबल घेणं मुश्किल होऊन जाईल. एक सिंगल बॉल वरती आल्यानंतर धावफलक पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावत संख्या आतापर्यंत तब्बल 24 अंकावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला. 24 धावा धावफलकावरती आहे. पुढचा बॉल अडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. नरेश बावदानेचा एक सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. या सिंगलच या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये तब्बल 25 अंकावरती धावा संख्या. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. विघ्नेश टिटेच्या या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस टाइम पाहायला मिळाला. बिहाइंड द विकेट. विकेट किपर बॉलचा खाली येत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 देखील संपुष्टामध्ये आला. 24 बॉलचा खेळ झाला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 25 अंकावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. वाघीरपट्टी संघाची बॅटिंग लाईनअप अगदी डीप मध्ये आहे. अजून देखील कुणाल बॅटिंगसाठी ना बाकी आहे. आशिषला विसरून चालणार नाहीये. रोहा तालुका प्रीमियर लीग ज्यानं पहिलं पर्व गाजवलं. मालिकावीराची बाईक आपल्या नावे केली आहे. तो देखील वाघीरपट्टी संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
24 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा संख्या 25 आहे. टीमचे ओनर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अनंत लांबोरे देखील दाखल होत असताना पाहायला मिळालं. दोन्ही संघ मला खरं तर इन ऍक्शन मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस बॉल कट केलाय. चांगला फटका नरेश भावदानेच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. थर्ड मॅन इन ऍक्शन मध्ये आला योगेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या तब्बल 26 अंकावरती धावा संख्या. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजीला आलेले गोलंदाज मंदार साबळे याच्यासाठी. आणखी एक धाटा गावचे गोलंदाज बॅक ऑफ द गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. खर तर रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक यंगस्टर धाटा गावामध्ये आहेत. कालच्या दिवसामध्ये साईलला आपण पाहिलं होतं, ते देखील धाटा गावचे आहेत. 12 बॉल 16ची आवश्यकता असताना फक्त 2 धावांचं षटक त्यानं हाताळलं होतं. हृदय लेवन रोड खुर्द संघाकडनं ते काल खेळत असताना पाहायला मिळाले होते. आणखी एक धाटा गावचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. याआधी आपण विघ्नेशला पाहिलं होतं. कालच्या दिवसामध्ये सोहमला देखील आपण पाहिलं होतं. सर्वाधिक यंगस्टर असणारा गाव धाटाव गाव. स्कोर कार्ड वरती 26 धावा आहेत. चांगली गोलंदाजी मंदार साबळेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळाला. बॅटर सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतात. एक सिंगल या बॉलवरती येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सलगल्या. धावफलकावरती धावा संख्या 27 वरती आहे. सध्याच्या घडीला स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील धाटाव गावचे सुपुत्र आहेत. एक लेजेंडरी क्रिकेटर सध्याच्या वेळेला क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत, परंतु क्रिकेट खेळणं विसरले नाही आहेत. गीतेशजी बोगटे नरेश भावदानेच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला एक चांगला फटका येत असताना पाहायला मिळाला 6 धाब्यासाठी. नरेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येत असताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. धावफलकावरती धावा 33 अंकावरती पाहायला मिळतात. टीमचा कर्णधार एकटा लढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि होय, खरं तर ही लढवया वृत्ती नरेश भावदानेची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. स्वतःला सिद्ध केलंय. चांगल्या दर्जाचं कामकाज नरेशच्या माध्यमातून अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं. या हंगामामध्ये खेळत असताना रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील त्यानं श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी संघाचं नेतृत्व केलं. चांगली बॅटिंग त्यानं तिथे देखील केली होती. रबर बॉल मध्ये देखील सध्याच्या घडीला श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी संघाचं नेतृत्व करत असताना एक चांगल्या दर्जाचं काम या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. पुढचा बॉल मंदार साबळे वर द विकेटने. आणखीन एक चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अन एक्सलंट स्ट्रोक बाय नरेश भावदाने. याच्या बॅटमधून आलाय. टिटवी गावचा ब्रँड दाखवणारा हा अप्रतिम, अविश्वसनीय, अलोकनीय फटका. 6 धावा, सिक्सर. याच्या बॅटमधून क्लास दाखवला त्यानं. त्याच्या बॅटिंगचा दर्जा त्यानं दाखवलाय. पैसा वसूल बॅटिंग सध्याच्या घडीला नरेश भावदानेच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. 39 वरती टोटल 5 षटकांचा खेळ झालाय. डेथ ओव्हर मध्ये प्रेम आलेत. त्यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. हेलिकॉप्टर लँड केलाय. बॉल निघून जाईल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा.
नैतिक याच्या बॅटमधून काय फटका एक्झिक्यूट होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग. प्रेम कदमच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. कोलाच्या पोस्टाची वाडीचा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आला. पहिलाच बाऊवरती हल्ला चढवत असताना नैतिक पाहायला मिळाल्यात. आणखी एक अर्बा बॅटनं चांगला फटका एक्झिक्यूट केला. कॅप मोठा आहे. फिल्डर वेगानं प्रथमेश बॉलचा पाठला करत असताना पाहायला मिळते. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लगावले जात आहेत. रबर बॉल क्रिकेटचा आनंद आस्वाद घेत असताना सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. धाव येणं फार महत्वाचे आहेत. नैतिकने चांगली कामगिरी केली आहे. हेलिकॉप्टरचा एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तदनंतर एक चांगला फटका आला. त्याच्यावरती दुहेरी धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. खरं तर नैतिकला प्रमोट केलं तर नरेश भावदाने एक संधी दिली आहे. संघामध्ये तारेसी तयार आहेत. कुणाल कोंडाळकर यांना बाकी आहे. आशिष मोरे देखील बॅटिंगचं येणं बाकी आहे. अशा वेळेला नैतिकला त्यानं प्रमोट केलं. नैतिकनं चांगलं काम केलंय या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. षटकार त्याच्या बॅटमधून प्रेम कदमच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळालाय. धावा आल्या नव्हत्या सुरुवातीच्या काळामध्ये, परंतु आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 47 धावा धावफलकावरती आहेत. या दिवशी मॅच आठवावी लागेल ज्या मॅच मध्ये 53 धावा डिपेंड होत असताना पाहायला मिळाला होता. निश्चय कर्णेकर आणि कंपनीनं चांगली कामगिरी केली होती. रिशा 11 रुहा या संघानं 53 धावा डिपेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये आतापर्यंत 47 बनवल्या गेल्या. धावा डिपेंड होऊ शकतात. त्या दर्जाची गोलंदाजी तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. मयूर हिंडेनं चांगली साथ दिली होती. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मयूर हिंडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चित कर्णेकरनं देखील चांगली गोलंदाजी केली होती. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. 60+ जाण्याचा विचार करावा लागणार आहे संघाला. अजून देखील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रेम कदम गोलंदाजी मार्कवरती आहे. फुलटॉस वसूल केलाय. प्रेमचा घेतला आणखीन एक नैतिकचा तडाखा पाहायला मिळाला. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. मॅक्सिमम सिक्सर. का बॅटिंग पाहायला मिळते. नैतिक यादी हेलिकॉप्टर आणि आता लो फुलटॉस बॉल वरती फुलटॉस वसूल करत असताना नैतिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर प्रमोट केलं होतं संघामध्ये तारे सितारे असताना देखील 5व्या क्रमांकावरती नैतिकला इन्व्हाइट केलं. नैतिकने आता मात्र डेथ ओव्हर मध्ये समाचार घेतलाय प्रेम कदमचा. रोहा तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हल्ला बॉल करत असताना नैतिक पाहायला मिळाला. यंग टॅलेंट आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये रोहा तालुक्याचं नाव हे देखील खेळाडू उज्ज्वल करत असताना पाहायला मिळतील. यात मात्र काही शंका नाहीये. आणखीन एक चांगला बॉल प्रेम कदमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एक सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. नरेश भावदाने यानं स्पष्ट नकार दिला. एक सिंगल आल्यानंतर धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 54 या अंकावरती पाहायला मिळतीये. फायटिंग टोटल या मॅच मध्ये उभारलेली पाहायला मिळाली आहे. श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी संघानं टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला होता की बॅटिंग करण्याचा. आतापर्यंत चांगली बॅटिंग नरेश भावदानेच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आघाडीला तो आलाय आणि त्यानंतर चांगला खेळ पाहायला मिळालाय. पुढे
वर्षी रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग खेळत असताना अर्धशतक विघ्नेश सिडेच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. एकमेव खेळाडू ठरला होता ज्यानं गत वर्षी रबर बॉल प्रीमियर लीग खेळत असताना अर्धशतक ठोकलं होतं. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्याला जीवनदान देखील दिलंय. कुणालचा हा बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपर नरेश भावदानेचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल होईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबले. धावफलकावरती 16 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेसचा बॉल समोर ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सूरज पाटीलचा पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉल वरती एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या 17 या अंकावरती पाहायला मिळते. एका बाजूला विघ्नेश ठिडे दाटावचा केतन मात्र साथीला सूरज पाटील वाघिवलीवाडा धरण मशीन वाघिवलीवाडा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. राणा मोरे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले. जर सूरज पाटील अर्धशतक लगावतात तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळेस बॉल टप्पा पडला. आतल्या बाजूने बळण घेत असताना पाहायला मिळाला. कुणाल बॉलचा पाठलाग करतील. एक सिंगल बॉल वरती असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत तब्बल 18 या अंकावरती पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळालंय. मुंबईचा गिरगावचे खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. एका बाजूला सूरज पाटील वाघिवलीवाड्याचे खेळाडू तर त्यांच्या साथीला विपक्षामध्ये खेळत असताना कुणाल आयकॉनच्या भूमिकेमध्ये. यावेळीचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळालाय. आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन आहे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फार इंटरेस्टिंग पाहायला मिळत आहे. जबरदस्त क्रिकेट सध्याच्या घडीला कुणाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅटिंग साठी आल्यानंतर थोडंसं नाखुश केलं होतं परंतु आता गोलंदाजीमध्ये मन जिंकतात. यावेळेस बॉल ऑन द राईस खेचलाय. द रन मशीन ऑफ वाघिवलीवाडा त्याच्या बॅट मधून आलाय. अप्रतिम दर्जाचा डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट ड्राइव्ह. इट्स अ बिग हिट. सिक्सर. धावफलकावरती धावा 24 आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नैतिक गोलंदाजी मार्कवरती आलेत. रोहा तालुक्याच्या भालगावचे खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळतील. समोर केतन मात्रे धाटावचा विघ्नेश आहे. यावेळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपर चावईत घेत असताना पाहायला मिळाला. कोणत्याही स्वरूपाची धाव या बॉल वरती येणार नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू डॉट बॉल. धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 24 अंकावरती 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. मयंक ठाकूर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर विघ्नेश 3 षटकार लगावतात तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? होय, केला देखील जातोय. खराबपैकी युवराज यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅकअप देखील होत नाहीये. तिसऱ्या धाव्यासाठी देखील बॅटर परतलेलं पाहायला मिळालं. लेझी क्रिकेट सध्याच्या घडीला असेल. गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डीप मध्ये लॉंग ऑनचे फिल्डर युवराज त्या ठिकाणी चुकी करत असताना पाहायला मिळाले. 3 धावा आल्यानंतर धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळते. तब्बल 27 अंकावरती धावा संख्या पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. नैतिकच्या माध्यमातून एक सिंगल या बॉल वरती देखील शॉर्ट स्क्वेअर लेगला कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग सूरज पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळते. चांगल्या दर्जाची फटकेबाजी
त्यांना आतापर्यंत केली आहे. 3 षटकाराच्या मदतीने तो खेळतोय. बिगिनरची साथ देखील तितकीच चांगल्या पद्धतीने त्याला लाभली आहे. सिंगल डबल न काम सुद्धा बिगिनरच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. नैतिक षटकातील पुढचा बॉल. वेगवान बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. रबर बॉलची खरं तर हीच खासियत आहे. प्रचंड वेगानं बॉल सातत्यानं खेळपट्टीवरती स्किट होत असताना पाहायला मिळतात. सध्या तेच पाहायला मिळालं. निशी कर्णिकरच्या वेगाची देखील आपण चर्चा बघितली होती. या आधीच्या मॅच मध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यानं पेश केली होती. मयूर हेंडेला विसरून चालला नाहीये. अक्षय पवारची देखील बहारदार खेळी राहिली होती या खेळपट्टीवरती. बॅटिंग बॉलिंग मध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं. पहिलाच मॅचचा हिरो तो ठरला. यावेळेसचा बॉल समोर लाजबा फटका पाहायला मिळाला. फिल्डर डीप मध्ये कुणाल कोंडाळकर, टेमघरचे खेळाडू बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल बॉल वरती एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाते. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 29 आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये नैतिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. बॅटिंगला धावा त्यानं बनवल्या. त्या गोलंदाजीमध्ये देखील धावा थांबवतोय. आणखीन एक चांगला बॉल सूरज पाटीलच्या अगेन्स्ट पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 30 समाप्तीचा इशारा. 18 बॉलचा खेळ होईल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या तब्बल 29 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. 18 बॉल 29 धावा धावफलकावरती आहेत. 63च्या लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. 18 बॉल मध्ये 29 लगावल्या गेल्यात. अजून देखील 18 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी या मॅच मध्ये आवश्यकता आहे तब्बल 34 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 34 बनवायच्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं क्रिकेट सातत्यानं रंग बदलत असतो. तसंच कालच्या दिवसामध्ये रंग बदलले होते. हृदय 11 रूट खुर्दच्या विरोधामध्ये आपण पाहिलं होतं. समीकरण बदललं होतं. 12 बॉल मध्ये 16ची आवश्यकता असताना तिथून मॅच देखील फिरली होती. अप्रतिम दर्जाचे कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडले गेले आणि तदनंतर 12 बॉल मध्ये 16 धावा डिपेंड होत असताना पाहायला मिळाला होता. पहिल्या दिवसामध्ये देखील ते समीकरण पहिल्या मॅच दरम्यान पाहायला मिळालं होतं. भगत समोसा वॉरियर्सच्या संघाला 15 बॉल मध्ये 15ची आवश्यकता असताना त्या देखील धावा झाल्या नव्हत्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 4 ला सुरुवात होते. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धर्मेश लांबोरे गोलंदाजीला दाखल होत असताना पाहायला मिळाल्यात. रोहा तालुक्यातील वाघीरपट्टी गावचे गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी नेहमीच याही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नुकतीच पार पडलेली टेनिस बॉलची स्पर्धा मैत्री चषक असोसिएशन मर्यादित क्रिकेट खेळत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती तो धर्मेश सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाला. शंतनू अस्तिवकर आणि सलमान सिद्दीकीच्या विरोधामध्ये धारदार गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टीच्या संघाच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. हे देखील गोलंदाज मुंबईमध्ये चांगल्या दर्जाचे कामकाज सातत्यानं करत असताना पाहायला मिळतात. आज आपल्या तालुक्याचं क्रिकेट खेळण्यासाठी तालुक्याचा मोठ्या पटलावरती बॉलिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतील. समोर विघ्नेश टेटे यंग टॅलेंट आहे दाटव गावचं. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. तदनंतर लेग स्टिकला मिस करणारा चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. 1 बाउन्स देखील वॉर्निंग इथे मात्र गोलंदाजाला दिली जाणार आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 30 अंकावरती धावा संख्या पाहायला मिळाली आहे. कमबॅक करावा लागेल. कमीच्या धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करावा लागणार आहेत. 33ची आवश्यकता इथून आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 11च्या मदतीने धावफलक इथून राखायचे टीम योगेश्वरी कृपा पिंगलसही संघाला. भन्नाट वेग चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. बॅक ऑफ द गोलंदाजी केली जाते. धर्मेश लांबोरे वेगवान गोलंदाज आहेत आणि सध्याच्या घडीला प्रभावी मारा पाहायला मिळाला. मॅच बनवू शकते. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कोणत्या क्षणाला रंग बदलेल याचा काही नियम नाहीये. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. 30 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत अजून देखील 17 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता 33 धावायची आहे. डॉट बॉलचा रेशो या मॅच मध्ये वाढवावा लागणार आहे. डॉट बॉल शोधून आणावे लागणार आहेत गोलंदाजांना आणि अशा वेळेला फिल्डरची साथ लाभणं फार महत्वाचं राहील या मॅच मध्ये. आणखीन एक भन्नाट वेगाचा बॉल पंचांचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. गोलंदाजी करणारे संघानं पुन्हा एकदा DRS कॉल डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथून केला जाईल. हा बॉल कशा पद्धतीने हाताळलाय कुठून लाईन झाला याची शहानिशा इथून केली जाणार आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील गोलंदाजाला या आधी दिली होती ज्या वेळेला त्यानं व्हाईट बॉल हाताळला होता.
परंतु हा बॉल कोणत्या स्वरूपाचा याची शहानिशा केली जाणार आहे. पंचांचा इशारा ऑनफिल्ड नो बॉल सहित असताना पाहायला मिळाला. लगेचच कॅप्टन नरेश बागवान डीआरएसचा कॉल केला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांचा इशारा आला की हा नो बॉल आहे. एक रिव्ह्यू इथे मात्र लॉस होत असताना टीम श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी पहिला रिव्ह्यू गमावला. नो बॉल येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल फ्रीजचा देखील आहे. सध्याच्या घडीला विघ्नेश ठेटे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. गत वर्षी याच मैदानावरती खेळत असताना याच स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं आणि एकमेव अर्धशतक त्याच्याच नावे राहिलंय. यावेळेसचा बॉल चांगल्या टप्प्यावरती भन्नाट वेगानं थेट विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावत संख्या आतापर्यंत पाहायला मिळते 31 अंकावरती. 31 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल समोर चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर बॉलचा खाली आहेत. अप्रतिम दर्जाचा कॅच टिपलाय. कुणाल कोंडाळकरनं अविश्वसनीय झेल टिपलाय. विकेटचा पतंग होईल. धक्का बसेल पहिला. आई योगेश्वरी कृपा पिंगल संघाला. टीमचा कॅप्टन टीमचा तरणार विघ्नेश ठिटे बाद. मॅच रंगली. मॅच रंगात येत असताना पाहायला मिळाली. धर्मेश लांबोरीचे षटक फार महत्वाचं राहिलं टीम श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी संघाच्या बाजूनं. षटक क्रमांक 4 मध्ये त्याला इन्व्हाइट केलं गेलं. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या 3 बॉल मध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट महत्वाची त्यानं मिळवली. विघ्नेश शेटे बाद होत असताना पाहायला मिळाला. चांगले फटके पाहायला मिळाले तो विघ्नेश आहे. कारण की सुरुवात अगदी दमदार केली होती. सुरेश पाटील त्याची साथ देत होता सिंगल डबलच्या जोरावरती. परंतु तदनंतर विकेट देखील जात असताना पाहायला मिळाली. पहिला विकेटचा पतंग झाला. षटक क्रमांक 4 चालू असताना नवीन आलेला बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती पोस्टाचे वाडी संघाचा महत्वाचा खेळाडू सातत्यानं बकासूर या नावानं त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. मोठमोठे फटके खेळणं किंबहुना सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा खेळणं हे त्याचं खरं तर वैशिष्ट्य आहे. रबर बॉल मध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ त्याचा नेहमीच पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी दाखल झालेलं पाहायला मिळालं. रायगड प्रीमियर लीग, दक्षिण रायगड प्रीमियर लीग, बिरदमदार आमदार, पीएनपी सारख्या मोठमोठ्या स्पर्धा तो खेळतो. यावेळेसचा बॉलर बॅटने खेचलाय. फटका मिस टाइम आहे. राकेश बावदाने बॉलच्या खाली आहेत. जबरदस्त एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लगावले गेलेत. आणखीन एक एक्सलंट कॅच मैदानाच्या आतमध्ये. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाला. विकेटचं होईल पतंग. धक्का बसेल आणखीन एक. टीम श्री आई योगेश्वरी कृपा पिंगल संघाला बॅटर बाद. काय झेल टिपला होता. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले ते रॉ स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल उंची गाठली. त्यानंतर स्क्वेअर लिगला राकेश बावदाने हवेमध्ये झेपावत असताना सूर लगावत असताना हा अप्रतिम दर्जाचा झेल त्यानं टिपलाय. विकेटचं पतंग झालंय. धक्का दुसरा बसलाय. प्रेम इथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळालंय. कॅमेरामॅनचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने एक क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये कैद केले. ही खासियत आहे रॉ स्पोर्ट्सच्या वाहिनीची. प्रत्येक अँगल टिपण्याचा प्रयत्न केला. बघा ज्या वेळेला आकाशामध्ये बॉल जातो पूर्ण ढग आहे आकाशी दिसतात अशा वेळेला व्हाईट बॉल कव्हर करणं कठीण असताना अशा वेळेला बॉलला फॉलो केलं जातं. त्यानंतर अगदी या मैदानाच्या आतमधली क्षणचित्र योग्य रीतीने टिपण्याचं काम रोहा स्पोर्ट्स ही वाहिनी करत असताना पाहायला मिळाली आहे. कौतुक आहे डीपचं, कौतुक आहे आर्केडचं. चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं ब्रॉडकास्टिंग आकाशी कडवांची संकल्पना पाहायला मिळाली. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. बॅटर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळाले. आणखीन एक पोस्टाची वाडी संघाचा महत्वाचा खेळाडू योगेश लोटणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. कमबॅक केलं टीम श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी संघानं. या षटकामध्ये धर्मेशनं नामोहरण केलं. फलंदाजी करणाऱ्या संघाला विकेट टेकर गोलंदाज आणि सध्याच्या घडीला विकेट टेकिंग काम त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. चांगली कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळते. विघ्नेश टेटेला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर प्रेमला देखील त्यानं बाद केलं ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतील दुसऱ्या हंगामामधील हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज. आणखीन एक चांगला बॉल ठप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रभावित केलं गोलंदाज धर्मेश लांबोरेनं. फक्त 2 नावांतरी धावा आल्या. एक व्हाईट बॉल आला, एक नो बॉल आला. परंतु त्याचा व्यतिरिक्त या गोलंदाजानं कोणत्याही स्वरूपाची धाव खर्च केली नाहीये. ही खासियत आहे या गोलंदाजाची. आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाला पकडून ठेवले. कमबॅक केलं या गोलंदाजानं. चांगली बॉलिंग.
आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल उसळलाय, पंचांकडे अपील केली आहे. कॉच बिहाइंड द विकेट. विकेट मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. ओव्हर हॅट्रिक या पठ्ठ्यानं कंप्लीट केली आहे. संघ अडचणीमध्ये असताना तो गोलंदाजीला आला. बॅट मधून कोणत्याही स्वरूपाची त्यानं धाव खर्च केली नाहीये. अवांतरित आल्या फक्त 2 धावा. एका षटकामध्ये या गोलंदाजानं विकेट मिळवल्या 3. जबरदस्त गोलंदाजी वागीरपट्टी एक्सप्रेस धर्मेश लांबोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 31 धावा धाव फलकावरती 24 बॉलचा खेळ झालाय. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 32 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 32 ची आवश्यकता. एकामागोमाग एक धक्के बसते टीम आई योगेश्वरी कृपा पिंगल सही संघाला. 63च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 18 बॉल मध्ये चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळत होता. षटक क्रमांक 4 मध्ये वागीरपट्टी एक्सप्रेस धर्मेश लांबोरे गोलंदाजीला आला. या मॅचचं चित्र पलटवत असताना तो पाहायला मिळाला. 3 विकेट एका षटकामध्ये प्राप्त केल्या. फक्त 2 धावा त्या देखील अवांतरित त्यानं खर्च केल्या. 24 बॉलचा खेळ झाला. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. तब्बल 31 अंकावरती धाव संख्या पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी माग पुढचा बॉल समोर चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर आहेत. बॉलच्या खाली चुकी घडत असताना पाहायला मिळाली आहे. बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर नैतिकच्या विरोधामध्ये सूरज पाटीलच्या बॅट मधून षटकार. नवीन आलेले बॅटर जिग्नेश देखील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल नैतिक. त्यामुळेचा बॉल अप ट्रॅकर पाठण्या खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण होईल. राकेश बावदाने बॉलचा पाठलाग करतात. सिंगल कंप्लीट झाले. दुसरा धावाचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? डिलीट झालाय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा कोणत्या स्वरूपाचा येईल? पाहणं फार महत्वाचं राहिलंय. डिलीट केलंय राकेश बावदाने थेट बाउंड्री लाईन वरून. सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील खेळपट्टीवरती पूर्ण होत असताना पाहायला मिळाली आहे. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. तब्बल 40 अंकावरती धावसंख्या. अजून देखील 9 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 23 ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या 9. नैतिकचा षटक थोडंसं गोयना मागडं होत चाललंय. पाऊस देखील आता आपली हजेरी लावत असताना पाहायला मिळाला. ज्या वेळेला खेळपट्टीवरती पाऊस पडतो, पाणी साचतं, त्या वेळेला बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. पावसाने देखील हजेरी लावली आहे या मॅच दरम्यान. 9 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. 40 वरती धावसंख्या. यावेळेसचा बॉल भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळालाय. प्रचंड वेग. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी चेंडूचा सुगंध देखील इथे असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 40 आहे. आणखीन एक वेगवान चेंडू. बॅटची कडा घेतल्या. बॉल फाईन लेग मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार.
चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 44 अंकावरती पाहायला मिळाली आहे. 19 आवश्यकता या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल या मॅच दरम्यान फार महत्वाचा राहणार आहे. जर डॉट बॉल येतो तर 19 धावा तशाच राहतील, परंतु जर मोठा फटका आला तर या मॅचचं थोडंसं कोणा चित्र कमीच पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकामध्ये या मॅचचं चित्रीकरण पाहायला मिळणार आहे. फुल टॉस, त्यावरती आक्रमण केलंय. गिफ्ट दिलं होतं सूरज पाटीलला. लांबवर पल्ल्याचा दूरवरचा लांब 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 षटकार, 6 धावा. पवन फलकावरती धावा 50 आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता आहे. 6 बॉल 13ची आवश्यकता आहे. कोणते गोलंदाज रीतवर मध्ये वापरले जातील? कुणाल कुंडाळकर एक चांगला पर्याय ठरू शकतोय. पवन बोरकर देखील चांगली गोलंदाजी करतात. आशिष मोरे देखील या संघामध्ये पाहायला मिळाला. कोणता पर्याय इथून वापरला जाईल, कोणावरती विश्वास दाखवला जाईल, या मॅच मध्ये पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. 6 बॉल आणि 13ची आवश्यकता असताना कॅप्टन कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय? चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, टीम मीटिंग नकोय. 6 बॉल आणि 13ची आवश्यकता. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 17 बॉल मध्ये 40 धावा एकट्या सूरजच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्यात. अजून देखील 13ची आवश्यकता आहे. अर्धशतक आणखीन एक पाहायला मिळेल का? 5 षटकार एकट्या सूरजच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्यात. शेवटच्या षटकामध्ये कुणाल कुंडाळकर वरती विश्वास दाखवला गेलाय. 6 बॉल 13ची आवश्यकता आहे. नवीन आलेलं बॅटर्स देखील मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईकला जिग्नेश आणि सूरज पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. सूरज पाटील 40 वरती वैयक्तिकरित्या खेळतोय. संघाची टोटल 50 आहे. एकट्याच्या बॅट मधून 40 आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील असं समीकरण पाहायला मिळालं होतं. संघाची टोटल होती 60. चैतन्य पाटीलच्या एकट्याच्या बॅट मधून 50 धावा आला होता. पहिलं जर अर्धशतक या हंगामामधील चैतन्य पाटीलच्या नावे राहिलं होतं. दुसरं अर्धशतक आता सूरज पाटील आपल्या नावे करेल का? 6 बॉल आणि 13ची आवश्यकता. कुणाल कुंडाळकर चनेरे विभागातील टिमगर गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला पाहायला मिळाला. सहा बॉल 13ची आवश्यकता. सिलिबिडॉन मध्ये कुणाल तैनात असलेले पाहायला मिळतात. आयकॉनच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि अशा वेळेला धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर जिग्नेश बाद होत असताना पाहायला मिळते. आता इक्वेशन या मॅच मध्ये 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार आहे. टीमचा ओनर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. परंतु ज्या वेळेला स्ट्रायकर एंडला सुशांत जातील त्यावेळेला जर त्यांच्या बॅटमधून शॉट करायला तर राणा मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि सूरज पाटीलनं जर ही मॅच फिनिश केली तर 500 आणि अर्धशतक लगावलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त 10 धावा दूर आहे अर्धशतकापासून. दुसरं अर्धशतक रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल का? परंतु कुणाल कोंडाळकर गोलंदाजी मागवरती आहे. चांगला बॉल वाईट यॉर्करचा वापर कुणालला मैदानाच्या आतमध्ये केलाय. रोहा तालुक्यातील आणखीन एक महत्वाचा खेळाडू कुणाल कोंडाळकर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. DRSचा कॉल पुन्हा एकदा केला गेलाय. तिसरे पंच राणा मोरे पुन्हा एकदा या रिव्हरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील.
चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे कुणाल कुंडालकरच्या माध्यमातून. DRSचा कॉल आहे. पहिला बॉल निर्धाव आला होता धावबाच्या स्वरूपामध्ये. बॅटरला जिग्नेसला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली होती, परंतु ज्या वेळेला सूरज स्ट्रायकर इनला आले त्यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. DRSचा कॉल आहे. तिसरे पंच राणा मोरे या रिव्हरवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतात. तिसरे पंच या रिव्हरवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतात. कुणाल कुंडळकर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती 6 चेंडू आणि 13 धावा रोखण्यासाठी तो गोलंदाजीला आला. धर्मेश लांबोरेनं या मॅच मध्ये पकडून ठेवलं होतं बॅटिंग करणाऱ्या संघाला. 3 विकेट एका षटकामध्ये मिळवल्या. 2 धावा त्याने खर्च केला होता. या बॉल वरती एक्झॅक्ट काय घडेल, जर निर्धाव आला तर 4 बॉल मध्ये 13ची आवश्यकता असेल, जर व्हाईट बॉल आला तर 5 बॉल मध्ये 12ची आवश्यकता असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 बॉल 13ची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळेसचा बॉल पुढ्यात टाकला. एक चांगला फटका डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज पाटीलच्या बॅटमधून षटकार. संघाचे 56 टोटल असताना एकट्याच्या बॅटमधून 46 आल्यात. काय खेळलाय मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील. तोफेच्या गोळ्यासारखे शॉट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज खरं तर थरथर कापत असताना पाहायला मिळतात सध्याच्या घडीला या मॅच मध्ये. 3 बॉल आणि इथून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 धावायची. 1 डॉट बॉल या मॅच मध्ये रंगतीत असताना पाहायला मिळणार आहे. समोरचा बॉल फटका इथे फसलाय बॉल उंच हवेमध्ये. राकेश बावदाने बॉलच्या खाली पोहोचतील का? पोहोचले, परंतु बॉल हाताला स्पर्श देखील झाला नाहीये. कॅच झाले असे तर यदा कदाचित मॅच देखील होत असताना पाहायला मिळाली असती. प्रयत्न केले शर्तीचे. उंच आकाशामध्ये बॉल हवेशी संपर्क साधत असताना पाहायला मिळाला. फिल्डर आले परंतु त्यांच्या वाक्याचा बाहेर चेंडू राहिला. शर्तीचे प्रयत्न केले, मेहनत केली होती या चेंडूसाठी, कारण की विकेट फार महत्वाची होती. 2 धावा या बॉल वरती आल्या आणि 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली. धाव फलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 58 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावेची आहे. 47-48 धावसंख्येवरती सध्याच्या घडीला सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. आणखीन एक विशेष पारितोषिक येत असताना पाहायला मिळालंय. जर ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जाते तर दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यासाठी राणा मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अनोखं पारितोषिक 2 बॉल 5ची आवश्यकता आहे. यावेळेस बॉल फटका प्रतिम आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजच्या बॅटमधून षटकार. अर्धशतक कंप्लीट केलंय. धावांचा पाठलाग करत असताना द रन मशीन ऑफ वाघिवलीवाडा मैदानाच्या आतमध्ये लढत असताना पाहायला मिळाला. त्याची लढवय्या वृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अर्धशतक रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सूरज पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. अभिनंदन सूरज पाटील. अभिनंदन टीम आई योगेश्वरी कृपा पिंगलसई. हाय व्होल्टेज ड्रामा